महाराजांनी पंढरपूरच्या वारीवर बंदीच घातली होती. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा किस्सा? झालं असं मित्रांनो की दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संपूर्ण देशात म्हणे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता, अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. आणि मग ब्रिटिशांनी असं सांगितलं की पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं इतकी माणसं घराबाहेर पडणार, त्यांच्या जेवणाची त्यांच्या शिध्याची व्यवस्था कशी करायची? आम्ही आता पंढरपूरच्या वारीवरती बंदी घालतो आहोत. यावेळी काही पंढरपूरची वारी करता येणार नाही. आणि महाराष्ट्र पेटला. असं अहो, म्हणजे गंमत बघा, ते कुठे युद्धाचं कारण, म्हणजे शस्त्रास्त्र हातात घेऊन युद्ध लढायची आणि इथे आमचे वारकरी बिचारे निशस्त्र त्या विठ्ठलाच्या भेटीला जाणार, तो विठ्ठल सुद्धा निशस्त्र असणार. अशी आमची वारी अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे बंद पडणार. असं का बरं घडत होतं? असं घडत होतं मित्रांनो, पण याच्यावरती उपाय देणारा एक माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये होता. अनेक संघटना वेगवेगळ्या परीनं प्रयत्न करत होत्या, पण एक महत्वाचं पत्र राज्यपालांना लिहिलं गेलं आणि त्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं. ते राज्यपाल ब्रिटिश होते, त्यांच्या सहीनं आदेश काढला गेला होता की आता यावर्षी पंढरपूरची वारी रद्द करा ना. त्या राज्यपालांना पत्र लिहिलं गेलं की ख्रिश्चनांसाठी रोमला जाणं जितकं महत्वाचं, ख्रिश्चनांसाठी रोम हे दैवत जितकं महत्वाचं, तितकंच आम्हा सर्वसामान्य मराठ्यांसाठी आमचा पंढरपूरचा विठ्ठल सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे तात्काळ ही वारी होऊ द्या, ही वारी विनासायास घडू द्या. हवं तर आम्ही आमच्या घरनं काय चटणी भाकरी कांदा मुळा भाजी नवगी विठाबाई माझी असं म्हणणारी ही सगळी मंडळी, त्यांच्या काही फार गरजा नाहीत, फार अपेक्षा नाहीत. आणि ह्या सगळ्या मंडळींसाठी हे पत्र लिहिणारा एक माणूस कोण होता मित्रांनो, ते आता आपल्याला सांगतो. राज्यपालांना खरमरीत भाषेत तुम्हा ख्रिश्चनांना रोम जितकं महत्वाचं तितकं आमच्या मराठ्यांना पंढरपूर महत्वाचं, हे वाक्य लिहिणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो माणूस म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ही गोष्ट माहिती होती का तुम्हाला? माहिती नसतील तर वारी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, हरिनामाचा गजर सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना ही गोष्ट सांगा. रामकृष्ण हरी मंडळी, देवदेश आणि धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.